आता आपण मॅप टॅग शिकणार आहोत. अतिशय सिंपल आहे. दुसरं काम आपलं काय आहे, मॅप क्रिएट करणं. आणि एक लक्षात घ्या, मॅप क्रिएट करण्यासाठी मॅप टॅगचा वापर केला जातो. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. मॅप टॅग इज यूज्ड टू क्रिएट मॅप. आलं लक्षात सगळ्यांच्या? मॅप टॅगचं काम अतिशय सिंपल आहे. मॅप टॅग इज यूज्ड टू क्रिएट मॅप ऑन अ वेब पेज. आता एक लक्षात घ्या सगळ्यांनी, ही जी एरिया टॅग आहे, ही एरिया टॅग कंपल्सरी आपल्याला मॅप टॅगच्या आतमध्येच वापरावी लागते आणि मग ती मॅप टॅग क्लोज करायची असते. म्हणजे ही एरिया टॅग कंपल्सरी आपल्याला मॅप टॅगच्या आतमध्ये वापरावी लागते. ही मॅप टॅग आपली पेअर्ड टॅग आहे. कशी टॅग आहे? पेअर्ड. अँड वी हॅव टू यूज एरिया टॅग इनसाइड द मॅप टॅग टू क्रिएट हॉटस्पॉट्स. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. मॅप टॅग इज यूज्ड टू क्रिएट मॅप. मॅप क्रिएट करण्यासाठी मॅप टॅगचा वापर केला जातो. ही पेअर्ड टॅग आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, ऑल एरिया टॅग्स मस्ट बी यूज्ड इनसाइड अ मॅप टॅग. आता मॅप टॅगमध्ये एक ॲट्रिब्यूट आहे नेम नावाचं. कोणतं? नेम. अतिशय महत्त्वाचं ॲट्रिब्यूट आहे बरं. हे नाव खूप महत्त्वाचं असतं देणं. नावानंच आपल्याला ओळखलं जातं. तर हे नेम ॲट्रिब्यूट काय करतं? नेम ॲट्रिब्यूट इज यूज्ड टू गिव्ह नेम टू अ मॅप. आपण जो मॅप तयार करतोय त्या मॅपला नाव देण्यासाठी नेम ॲट्रिब्यूटचा वापर केला जातो. टू डिफाईन अ नेम टू अ मॅप, नेम ॲट्रिब्यूट इज यूज्ड इन अ मॅप टॅग. इथं एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहू शकता, मी मॅप टॅगनं मॅप क्रिएट केलेला आहे या ठिकाणी आणि त्याला नेम ॲट्रिब्यूटचा वापर करून M1 नाव दिलं आहे. आता हे नाव देणं का गरजेचं आहे, त्याचं रिझनसुद्धा आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं, की आपण हा जो मॅप तयार करतो त्या मॅपमध्ये आपल्याला इमेज लोड करायची असते, त्याच्यावरती हॉटस्पॉट तयार करायला. मग या M1 नावाचा वापर कुठं केला जातो? यूज मॅप ॲट्रिब्यूटमध्ये. कशासाठी? की आम्ही ही इमेज या M1 नावाच्या मॅपमध्ये यूज करणार आहोत हे सांगण्यासाठी. म्हणजे हे M1 काय आहे? इट इज अ नेम ऑफ मॅप विच इज गिवन बाय नेम ॲट्रिब्यूट. म्हणजे नाव देणं किती गरजेचं आहे बघा. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर इमेज मॅपिंग फेल, इमेज मॅपिंग होणार नाही. म्हणून लक्षात घ्या, यूज मॅप ॲट्रिब्यूटला जी व्हॅल्यू दिली जाते हे मॅपचं नाव असतं आणि हे मॅपचं नाव हॅश साईननं प्रिसीड केलं जातं. हे लक्षात ठेवून सगळ्यांनी व्यवस्थित कोडिंग करायचं आहे. तर एकदम सिम्पल आहे मॅप टॅग. मॅप टॅगचा उपयोग असतो त्या ठिकाणी मॅपला नाव डिफाईन करण्यासाठी. आणि हे नाव IMG टॅगच्या यूज मॅप ॲट्रिब्यूटला आपल्याला रेफरन्स करावं लागतं. कशासाठी? ते सांगण्यासाठी की आम्ही आमची इमेज या अमुक अमुक नावाच्या मॅपमध्ये यूज करणार आहोत. अशी ही मॅप टॅग पेअर टॅग आहे. मॅप क्रिएट करते, नेम ॲट्रिब्यूटचा वापर त्यामध्ये होतो एकुलत्या एक. त्याचं काम असतं मॅपला नाव देणं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं महत्त्वाचं काम आहे एरिया टॅगचं. कारण आपलं जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट काय सांगतो? अ सिंगल इमेज मल्टिपल हायपरलिंक्स. म्हणजे आपल्याला एका सिंगल इमेजवरती मल्टिपल हायपरलिंक्स करायच्यात तयार. आणि या मल्टिपल हायपरलिंक्सलाच आपण नाव काय दिलेलं? हॉटस्पॉट, क्लिकेबल रिजन, लिंकेबल रिजन. आणि लक्षात घ्या, ते क्लिकेबल रिजन, लिंकेबल रिजन सगळ्यात पॉप्युलर नाव आहे हॉटस्पॉट. हॉटस्पॉट क्रिएट करण्यासाठी एरिया टॅगचा वापर केला जातो. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणू शकतो शॉर्टमध्ये, एरिया टॅग इज यूज्ड टू क्रिएट हॉटस्पॉट. हॉटस्पॉट क्रिएट करण्यासाठी एरिया टॅगचा उपयोग होतो. अगदी बरोबरच आहे, काही या ठिकाणी प्रॉब्लेम नाही. परंतु पुस्तकामध्ये जी शब्दशैली दिलेली आहे एरिया टॅगच्या कामाच्या संदर्भातली, ती सुद्धा आपल्याला माहीत असली पाहिजे. तिचा अर्थ तोच आहे, हॉटस्पॉट तयार करणं. बघा काय, एरिया टॅग इज यूज्ड टू क्रिएट जिओमेट्रिक रिजन्स. रिजन्स म्हणजेच काय? थोडक्यात तो हॉटस्पॉट. जिओमेट्रिक का म्हटलंय? कारण आपण भूमितीय आकृत्यांचे ते रिजन्स तयार करणार आहोत, म्हणून त्या ठिकाणी जिओमेट्रिक रिजन्स असं म्हणले. ते जिओमेट्रिक रिजन्स म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ते काय आहेत? हॉटस्पॉट्स आहेत. ऑफ डिफरंट शेप्स ऑन अ इमेज. आपल्याला आपल्या इमेजवरती जे हॉटस्पॉट तयार करायचे आहेत, बेसिकली इट इज कॉल्ड ॲज जिओमेट्रिक रिजन्स ऑफ डिफरंट शेप्स. हे तयार करण्यासाठी एरिया टॅगचा वापर केला जातो. एरिया टॅग इज यूज्ड टू क्रिएट जिओमेट्रिक रिजन्स ऑफ डिफरंट शेप्स ऑन अ इमेज. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट तर ही टॅग आहे, कारण बाकीच्या तर आहेतच, परंतु हॉटस्पॉट बनवण्याचं काम या टॅगनं केलं जातं. त्याच्या मल्टिपल हायपरलिंक्स म्हणतोय आपण, त्या तयार करायचं काम एरिया टॅगनंच केलं
जातं. तर या ठिकाणी बघा पुन्हा एकदा यूज एरिया टॅग इज यूज्ड टू क्रिएट जिओमेट्रिक रिजन्स ऑफ डिफरंट शेप्स ऑन अ इमेज. तर या ठिकाणी बघा एरिया टॅग क्रिएट अ स्पेसिफिक क्लिकेबल रिजन ऑफ व्हेरियस शेप्स. स्पेसिफिक क्लिकेबल रिजन म्हणजेच हॉटस्पॉट बरं का. म्हणजे आपण हॉटस्पॉट हा शब्दप्रयोग वापरायला काय हरकत नाही. पण लक्षात घ्या एरिया टॅगला 3 कामं असतात आणि मग 3 ॲट्रिब्यूट्स त्या ठिकाणी आपल्याला वापरावीच लागतील. पहिलं काम तुम्हाला जो जिओमेट्रिक रिजन तयार करायचा आहे, जो हॉटस्पॉट तयार करायचा आहे तो कोणत्या शेपचा आहे, म्हणजे वी हॅव टू डिफाईन द शेप ऑफ हॉटस्पॉट इन एरिया टॅग. दुसरं काम आपल्याला तो हॉटस्पॉट नक्की इमेजवरती कुठं तयार करायचा आहे हे सुद्धा स्पेसिफाय करावं लागतं. अँड टू स्पेसिफाय दॅट कॉर्ड्स ॲट्रिब्यूट इज यूज्ड. आणि तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट की त्या तयार केलेल्या हॉटस्पॉटवरती तुम्हाला कोणती फाईल लिंक करायची त्या फाईलचा पाथ प्रोव्हाइड करायला लागतो. त्यासाठी HRF ॲट्रिब्यूट. जे बघा ॲट्रिब्यूट ऑफ एरिया टॅग पहिलं ॲट्रिब्यूट कोणतं शेप. शेप ॲट्रिब्यूट इज यूज्ड टू डिफाईन द शेप ऑफ हॉटस्पॉट. तुम्हाला हॉटस्पॉट कुठल्या शेपचा डिफाईन करायचा आहे ते. मग व्हॅल्यू कोणकोणत्या आहेत बघा. सर्कल आहे, रेक्ट आहे आणि पॉली आहे. असे 3 शेप आहेत. सर्कल, रेक्ट आणि पॉली. पॉलीमध्ये आपल्याला ट्रायंगल घ्यायचं आहे, त्रिकोण घ्यायचं आहे. म्हणजे असे 3 शेपचे हॉटस्पॉट आपण डिफाईन करू शकतो. कुठल्या ॲट्रिब्यूटचा वापर करून. शेप ॲट्रिब्यूटचा वापर करून. कसा शेप इज इक्वल टू समजा मी सर्कल लिहितो. अशा पद्धतीनं शेप इज इक्वल टू सर्कल जर तुम्ही लिहिलं तर सर्कल शेपचा हॉटस्पॉट त्या ठिकाणी डिफाईन केला जाईल इमेजवरती. कोणत्या टॅगनं. एरिया टॅगनं. पहिलं ॲट्रिब्यूट समजलं. दुसरं कॉर्ड्स. आता जो काय तुम्ही हॉटस्पॉट डिफाईन करताय विविध शेपचा तो नक्की इमेजवरती इमेज मॅपवरती कुठं करायचा आहे म्हणजे त्याला म्हणतात टू लोकेट. नक्की कुठं तो हॉटस्पॉट तुम्हाला डिफाईन करायचा आहे, त्याचं लोकेशन काय, हे लोकेशनसुद्धा आपल्यालाच द्यावं लागेल. ते आपण देणार आहोत आणि ते देण्यासाठी कॉर्ड्स ॲट्रिब्यूटचा वापर करतात. कॉर्ड्स ॲट्रिब्यूट इज यूज्ड टू लोकेट द हॉटस्पॉट ऑन अ इमेज मॅप. लोकेट करणं म्हणजेच काय की तो हॉटस्पॉट आपल्याला कुठं नक्की डिफाईन करायचा आहे इमेजवरती तो आपण त्या ठिकाणी कॉर्ड्स ॲट्रिब्यूटनं काय करत असतो स्पेसिफाय करत असतो. कॉर्ड्स ॲट्रिब्यूट इज यूज्ड टू लोकेट द हॉटस्पॉट ऑन इमेज. कॉर्ड्सचा अर्थ आहे कॉर्डिनेट. एक लक्षात घ्या आपण पृथ्वीवरती कुठेही असू आपलं जे ठिकाण आहे ते कॉर्डिनेट्सवरूनच ठरवलं जातं. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. म्हणजे प्रत्येक बिंदूला प्रत्येक पॉईंटला 2 कॉर्डिनेट्स असतात हे लक्षात घ्या. मग हेच कॉर्डिनेट्स आपल्याला आपल्या हॉटस्पॉटचं लोकेशन फिक्स करण्यासाठी मदत करतात. फक्त आपल्याला माहीत असलं पाहिजे हे कॉर्डिनेट्स मिळतील कुठं आपल्याला. तर लक्षात घ्या कॉर्डिनेट्स मस्ट बी टेकन फ्रॉम MS पेंट बाय ओपनिंग इमेज इन पेंट. जी इमेज तुम्ही IMG टॅगने घेतली तीच इमेज पेंटमध्ये ओपन करा. ठीक आहे. आणि ओपन केल्यानंतर त्या इमेजवरती वेगवेगळ्या ठिकाणी 3 शेप ड्रॉ करून घ्या. सर्कल एका ठिकाणी ड्रॉ करा, रेक्टँगल एका ठिकाणी ड्रॉ करा, पॉलिगॉन एखाद्या ठिकाणी ड्रॉ करा. म्हणजे हे 3 शेप्स ड्रॉ करून घ्या पेंटमध्ये इमेज ओपन करून. आणि त्यानंतर आता बघा नीट ऐका मी कॉर्ड्स कसे घ्यायचे ते सांगतो. कॉर्ड्स कसे घ्यायचे ते आपण प्रोग्राममध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ॲट्रिब्यूट HRF. तुम्ही जो हॉटस्पॉट तयार करताय वेगवेगळ्या शेपचा त्या हॉटस्पॉटवरती नक्की तुम्हाला कोणती फाईल त्या ठिकाणी लिंक करायचे त्या फाईलचा पाथ प्रोव्हाइड करायला HRF ॲट्रिब्यूट. अशी 3 ॲट्रिब्यूट. एक शेप डिफाईन करायला, एक लोकेशन लोकेट म्हणजे लोकेशन सेट करायला हॉटस्पॉटचं डिफाईन करायला आणि तिसरं त्या हॉटस्पॉटवरती कोणती फाईल लिंक करायचे ते सांगायला. जे अशा पद्धतीनं तुम्ही या 3 ॲट्रिब्यूटचा वापर करून हॉटस्पॉट व्यवस्थितरित्या वेबपेजवरती तयार करू शकता, तुमच्या इमेजवरती तयार करू शकता. आणि हे जे चौथं ॲट्रिब्यूट आहे ALT ते काय करतं अल्टरनेट टेक्स्ट डिस्प्ले करतो हॉटस्पॉटसाठी. म्हणजे हॉटस्पॉट इन केस नाहीच तयार झाला तर त्याऐवजी ते टेक्स्ट डिस्प्ले होईल ALT. अशी किती ॲट्रिब्यूट आहेत एरिया टॅगला 4. आलं लक्षात सगळ्यांच्या. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो हॉटस्पॉट तयार करू शकतो. तर या ठिकाणी स्टेप आहेत बघा व्यवस्थित जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला त्या स्टेप कळतील काय काय करायचं आहे आपल्याला. व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण बघणारच आहे पण ह्या स्टेप आहेत बघा 5. या 5 स्टेपनं आपल्याला जायचं आहे की आपलं काय होणार आहे इमेज मॅपिंगचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहे. व्यवस्थित स्टेप बघायच्या त्या या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट आता व्हिडिओ पाहणार आहोत आपण इमेज मॅपिंगचा की हे नक्की सगळं करायचं कसं.